आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आज तुम्हाला उदगीर किल्ल्याबद्दल काहीशी माहिती सांगणार आहे, तर चला बघू। तर मित्रांनो, हा उदगीरचा किल्ल्याचा पहिला गेट आहे। तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया की कसा आहे किल्ला। 버티는 거야 어차피 떠나면 상처 조성이 채로 미워하게 될걸 끝장을 보기 전 끝낼 순 없어 이 아픔을 기다린 것처럼। मित्रांनो, हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून हा रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे। तर हा बाहेरील भाग आहे उदगीर किल्ल्याचा। तर चला मित्रांनो, हा झाला मेन डोर, त्यातनं आपण मध्ये घुसायचं। हा आयर्नवाला मेन डोर केलेला आहे, हा पाहू शकता। हा मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल ना, असं थोडं स्ट्रक्चर शार्पली स्ट्रक्चर आहे ना, तो हाती मध्ये ढकलू नये म्हणून गेलं जात होतं। आपण त्यांना करून घेऊ की हा झाला भव्यसा गेट मेन डोर। गाडी थांबून आहे तर महाराजांची। हा बघा ना, आता सध्याला असा आहे पोस्टेरियल की तिथं कॅमेरा वगैरे लावलेला आहे, कारण की कोणी येऊ नये, CCTV वगैरे। हा मित्रांनो, हा सकाळी 7 पासून स्टार्ट होतो, रात्री 5 पर्यंत। हा बघा इंटेरियर, बघा ना। सध्याला म्युन्सिपाल्टीने हे केलेलं आहे थोडं स्ट्रक्चरली। हा बघा, इथे दाखवतो हे। हा मित्रांनो, असे काही भाग असतात जगात, ते एक्सप्लोर केलंच पाहिजे आपल्याला। ते पूर्ण अंधार आहे, स्ट्रक्चर बघा ना तुम्ही। उदगीरचं कसं किल्ल्याचं थोडं कुठे ना कुठेतरी आपण माणुसकीने कमी पडत आहोत। शिवाजी महाराज असे काही ऐतिहासिक किल्ले, त्यात आपण कुठे ना कुठे कमी पडत आहोत। हा बघा, हा किल्ला हा उदयगिरी बाबा महाराजांचा किल्ला आहे। तरी उदगीर शहर हे नाव उदयगिरी बाबा यांच्या नावावरून पडलेलं आहे। हे पहा, तुम्हाला पहिलं सांगतो, इथनं आहे इथनं गेट प्रवेश म्हणजे मेन किल्ला इथून स्टार्ट झाला। हा मोठा किल्ला आता सध्याला तर बंद आहे। किल्ल्याची मंदिराची स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला, ओके। हा मित्रांनो, उदयगिरी महाराजांचा समाधी आहे ना, तो इथनं आहे, इथून स्टार्ट होते। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, पहिले एवढं कलाकुसर होता ना, तर पहा इथं मी तुम्हाला झूम करून दाखवतो। दिसत आहे का तुम्हाला? हे कलाकुसर खूप नाही, सध्याला इंजिनिअरिंग वगैरे आहेत, पण त्यांच्याहून कमच समजून घ्यावं लागतं सध्याचे, कारण की पहिलेचे जे होते ना, माफ करा व्हिडिओ अनक्लिअर येतोय, पहिल्याचे थोडं वेगळेच म्हणजे चॅलेंज नव्हती यार त्यांना। कसं त्यांची काही शिक्षण पद्धती नव्हत्या, पण घरकुल म्हणजे सगळं शिकवायचे त्यांना। कसं आता सध्याचे तुम्हाला माहितीच आहे, इंजिनिअरिंग बक्कळ झालेले। हा आहे मोठा बोलतो प्रवेशद्वार समाधीचा। चला आपण प्रवेश करूया। हा किल्ला कुठे ना कुठेतरी कम होत झालाय, म्हणजे आपल्या माणुसकीमुळे किल्ल्याची काही निगा होत नाही। तरी पण गेल्या वर्षी शासनाने 2 करोड रुपये दिले होते
पण सध्याला काहीच होत नाही या किल्ल्याचं. बोलून नाहीत बाकी किल्ल्यापेक्षा इथं ह्या किल्ल्यात काहीतरी आपण कमी पडलोय असं महाराष्ट्राला खंत वाटायसारखी गोष्ट आहे. आपण मावळे आहात, मावळे काहीतरी आपण कुठेतरी चाललोय हे माझं म्हणणं आहे. तरी पण आपण ओक आहे. हे पहा, तुम्हाला एक दाखवतो. हा वाला तुम्हाला सांगण्यात येतं की हा भुयार किल्ल्याच्या बाहेरून जातो. तर कारण की काही अचानक झालेल्या हल्ल्याने काही आपल्याला जीव वाचवण्यासाठी हा बनवलेला आहे. तरी पण तुम्हाला दाखवू इच्छितो. हा पूर्ण किल्ल्याच्या बाहेर जातो. तरी पण हे थोडं रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, पण तुमच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. काहीतरी खूप असं पूर्ण रिस्ट्रिक्टेड. इथं आहे बाहेरून जायचं रस्ता. तरी पण सध्याला लॉक आहे, कारण की काही इलिगल वगैरे काम होऊ नये म्हणून किल्ल्यामध्ये काही त्यासाठी लॉक आहे. हे पहा स्ट्रक्चर. खूप नाही कसं ना, ते पहिलं वेगळंच होतं यार. म्हणून तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं कुठं ना कुठं चुकतंय. मी पहिल्यापासूनच बोलतोय. हा वरी जिथून आलो आपण तिथून. चला आपण समाधीला जाऊया. या अजून तुम्हाला एक आपण बाहेर पडलेलो आहे. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेली यार. हा की पहिलं जे काही गोळा बारूद होत आहे ना, ते अजूनही इथे प्रेझेंट आहे. तुम्हाला त्याचे एक शिल्प दाखवतो. हे पहा. इंटेरियर तुम्हाला दाखवतो की गोळाबार ओके तुम्हाला दिसत असेल ना. नाही तुम्हाला अनक्लिअर दिसत आहे, तर तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. मध्ये दाखवूया. हळू येऊ तर लागता. हा मित्रांनो, हे पहा गोळा. म्हणजे कसं आता उचला गेला तर खूप 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 जड असतो, पण पहिलीची ताकदच वेगळी ना. हे पहा गोळा इथे पूर्ण उद्ध्वस्त झालं केलं यार आपण सगळं. गोळा पहा. आता एकेकाचे असं आपल्याला तर उचलू शकत नाही असे मोठे मोठे गोळे. तर पहा छोटे मोठे सगळे बोलत. कसं असतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये पहिलं माणसं खूप हे होते, काय म्हणते, कष्टाळू होते आणि ताकदवर बलाढ्य. आता सध्याला काही बॉडीच्या नावाने डायटिंग थोडं फॅशनेबल होण्यासाठी बॉडी तर पहिले होतीच, पण सध्याला पावडर वगैरे खाऊन बॉडी बनवण्याची जी मनस्थिती झालेली आहे ना, तर त्याबद्दल आपण कुठे ना कुठेतरी खंत करून घ्यायचंय. हे सगळी बॉडी वगैरे स्वतःनी काम करून हे आता सध्याला आपल्याला एवढं जर दगड गोल करायचं असलं म्हणजे तर आपल्याला अख्खा महिना लागतो. थोडं शेपअप वगैरे बघा ना कसं. चल ठीक आहे, वरी जाऊया. हा आतील भाग आहे. तर नंतर पाहूया. आपण पहिलं समाधीकडे जाऊ. मित्रांनो, खाली आपलं उदयगिरी बाबाचं समाधी आहे. तेथे तुम्हाला नाही दिसत, झूम करून दाखवतो इथे. तरी आपण आत जाणार आहोत, पण थोडं बाहेरचं पण बघूया. हे सर्व किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी जे सैनिक वगैरे प्रखरपणे दिवस रात्र एक करून किल्ल्याचं रक्षण करत होते. ही जागा आहे, पण आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे तो आपल्याला कळलं पाहिजे. हा पहा रूम पे नाही दुसरी रूम. हा इथनं वरी जाण्याचा किल्ल्याचा आतील रस्ता आहे.
पण सध्याला आपण समाधी वगैरे बघून येऊ। किल्ला मित्रांनो, खाली आपलं उदयगिरी बाबाचं समाधी आहे, तेथे तुम्हाला नाही दिसत, झूम करून दाखवतो इथे। तरी आपण आत जाणार आहोत, पण थोडं बाहेरचं पण बघूया। हे सर्व किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी जे सैनिक वगैरे प्रखरपणे दिवस रात्र एक करून किल्ल्याचं रक्षण करत होते, ही जागा आहे। पण आपण कुठेतरी कमी पडत आहे हे तो आपल्याला कळलं पाहिजे। हा पहा, रूम पे नाही दुसरी रूम। हा इथनं वरी जाण्याचा किल्ल्याचा आतील रस्ता आहे, पण सध्याला आपण समाधी वगैरे बघून येऊ। किल्ला इथून खाली जायचं आहे। हा प्रसादालयाचं सीड आहे, खाली खूप भाविक सोमवारी खूप गर्दी असते। हा प्रसादालय चला इथून जाऊया। वर्षाचे 12 महिने पाणी सांग की वर्षाचे 12 महिने पाणी तुम्हाला माहित असेल, मी आता दाखवलं गोळा, तोफाचा गोळा, हे पूजा करायची प्रथा आहे आपली। मित्रांनो, मी सांगण्यात येते की ह्याच्यात खूप मासे, खूप मासे हे थोडं इथून खड्डा आहे, इथं स्टेअर्स आहेत हे। हा 12 महिने पाणी याचं आटत नाही, आटलं तर हे थोडं, पण कधीच काही पाणी म्हणजे हा किल्ल्याचे कमी होत नाही। ओके, हा इथनं तुम्हाला सांगण्यात येते की हा थोडा फोटोच्या खाली एक बोयर आहे, बट हे सध्या दिसत नाही, पाणी आहे खूप, तरी आपण अनलकी आहात। तर ठीक आहे, समाधी दाखवणार खालची इथून वाकूनच जावं लागेल, की छोटं आहे केलेलं, कारण की झुकावंच लागतं देवासमोर। पूजा करते मराठा आणि निजाम यांच्या युद्धाची प्रसिद्ध जागा म्हणजे उदगीरच आहे। ती मराठामध्ये 1760 मध्ये लढाई झाली होती, त्यात निजाम पराभूत झाला होता। तो युद्ध सदाशिवभाऊ पेशवा यांच्या नेतृत्वाखाली झाला होता आणि उदगीर शहरावर मुघलांचे 800 वर्ष राज्य होते। मी पहिलं म्हणल्याप्रमाणे मित्रांनो, हा प्रसादालय आहे। इथं हे आतील भागी स्वयंपाक वगैरे करतात आणि सर्व भाविक सर्व इथे जेवण बसून करतात। इथे सर्व भाविक जण गर्दी वगैरे झाली असेल ना, तर
काही भाविकांना येथून किल्ल्यामध्ये सोडलं जातं. मित्रांनो लॉक आहे, तरी आपल्याला जाण्याची एंट्री नाही. तरी तुम्हाला झूम करून दाखवतो. यातून दरवाजा आहे, हा किल्ल्यामध्ये जातो.